नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नवम हिंद केसरीचा मानकरी बकासूर हा मित्रांनो आजच्या फलटण मैदानामध्ये पळायला येणार होता आणि काल झालेल्या लाईव्ह लॉटमध्ये बकासूरच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी देखील या मैदानामध्ये पळण्यासाठी निघालेली होती, हे आपल्याला माहीत आहे। आणि बकासूर सकाळी मैदानाला पळण्यासाठी निघाला देखील होता, परंतु मित्रांनो आत्ताच एक नवीन अपडेट आपल्यासमोर आलेली आहे की मित्रांनो आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नवम हिंद केसरी बकासूर हा मित्रांनो या फलटण मैदानामध्ये पळणार नाही आहे। कारण मित्रांनो काहीतरी वैयक्तिक कारणांमुळे हे मैदान बकासूरचं कॅन्सल करण्यात आलेलं आहे आणि बकासूर हा पुढील मैदानामध्ये पळणार आहे। तर मित्रांनो बकासूर पुढील कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे तर मित्रांनो उद्या होणाऱ्या सिद्धेश्वर किरोली येथील एक आदत एक बैल मैदानामध्ये तुम्हाला आपला आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर हा मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये 100% पळणार आहे। तर मित्रांनो बकासूर आजच्या फलटण मैदानामध्ये पळणार नाही आहे। बकासूर चाहत्यांसाठी एक मित्रांनो वाईटच बातमी म्हणावं लागेल, परंतु मित्रांनो काहीतरी वैयक्तिक कारणामुळे हे मैदान बकासूर मित्रांनो पळणार नाही। मित्रांनो बकासूर तुम्हाला उद्याच्या सिद्धेश्वर किरोली मैदानामध्ये 100% पळताना दिसेल। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।